नागपुर में ओबीसी नेता बबनराव तायवाड़े ने स्पष्ट किया है कि ओबीसी आरक्षण पर किसी भी तरह का खतरा नहीं है और 27% आरक्षण 40 साल के संघर्ष के बाद मिला है। उन्होंने भुजबल और वडेट्टीवार पर निशाना साधते हुए कहा कि दोनों नेता समाज को खुश करने के लिए भ्रामक बयान दे रहे हैं। नाही, हे बघा, यापूर्वी सुद्धा मी या विषयावरती बोललेलो आहे की प्रामुख्याने मागच्या 2-3 दिवसापासून ते जे म्हणतात आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा 1994चा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपवू। हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य आहे। मी बालिशपणाचंच म्हणेन की ज्या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही आहे, कारण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की हे ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळालेलं आहे हे 40-42 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे। आणि म्हणून ओबीसीला जे आरक्षण 1952 पासून मिळायला पाहिजे होतं ते मिळविण्याकरता आम्हाला 1994ची वाट बघावी लागली। 7 ऑगस्ट 1990ला बीपी मंडलांचा अहवाल, त्याच्यातल्या 2च कंडिशन की नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं मंजूर झालं। त्यानंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून 1994 पासून हे या देशामध्ये ओबीसी समाजाला 52% म्हणजे तेव्हाचा 52% असलेल्या ओबीसी समाजाला हे 27% आरक्षण लागू झालेलं आहे। आणि ज्याला पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसने शिक्कामोर्तब केलं, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं, त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि त्याला आम्ही चॅलेंज करू अशा प्रकारचं वक्तव्य करून हा म्हणजे खरं ओबीसी समाजामध्ये एक भीती निर्माण करण्याचं, एक दहशत निर्माण करण्याचं काम हे मागील 3-4 दिवसापासून जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे। त्याचा मी वारंवार निषेध केलेला आहे की जे आरक्षण या ओबीसी समाजाला संविधानिक पद्धतीने मिळालेलं आहे, ओबीसी समाजामध्ये जेवढ्या काही जाती असेल त्यामधील बहुतांश मी जाती याच्याकरता म्हणतो की त्याच्यानंतर काही जातीच्या इन्क्लुजनची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केले आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही जाती त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्या शिफारसीनुसार आहे। आणि त्याच्यामुळे हे आरक्षण चुकीचं आहे असं म्हणणं आणि समाजाला म्हणजे ते ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजामध्ये खुशी दाखविण्याकरता की आणि दुसऱ्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याकरता हे वक्तव्य आहे। आणि म्हणून या वक्तव्यामध्ये काही अर्थ नाही। आम्ही जबाबदारीपूर्वक सांगतो की 1994 पासून या ओबीसीला मिळत असलेल्या 27% आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आणि ते संपू शकत नाही आणि ते भविष्यामध्ये सुद्धा कधी होणार नाही। आम्ही त्या 27% आरक्षणाच्या संरक्षणाकरताच आमचा हा संघर्ष सुरू आहे, आमचा हा लढा सुरू आहे आणि ते आरक्षण वाचविण्याकरता आम्ही कुठल्याही प्रकारची लढाई लढण्याकरता सज्ज आहोत।